श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, सारे जग तुमचे तळवे चाटतील. फक्त या दोन वस्तू घरात आणून लपवून ठेवा. करोडो रुपये, पैसा, श्री, बंगला, प्रेम सर्व काही मिळेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हजारो शत्रूही तुमचे काही करू शकणार नाहीत. जे काही तुम्ही वर्षानुवर्षे तळमळत होता, कुणाचे प्रेम असो किंवा जर तुम्हाला सन्मान मिळावा, कर्जापासून मुक्तता मिळावी, सर्व काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या घरात लपवून ठेवाव्या लागतील. यानंतर शनिदेवांची कृपा होईल की तुम्ही ज्याचा विचार कराल ते तुम्हाला मिळेल. माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहील. शत्रूंनी तुमच्यावर कितीही घातक जादू केली, तुमच्यावर कितीही घातक तांत्रिक विद्या केल्या, तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. मित्रांनो, आम्हाला माहिती आहे की तुम्ही दररोज काही ना काही त्रास सहन करत आहात. तुम्हाला खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर तंत्रमंत्र करत आहेत. पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त या दोन गोष्टी लपवायच्या आहेत. त्यानंतर ती व्यक्ती तुमचा आदर करेल. तुमचे शत्रू देखील तुमची स्तुती करतील. जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील, ते तुमच्यावर हसत होते, तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते, ते आता तुमचा आदर करतील. अशी स्थिती होणार आहे. आम्हाला माहिती आहे की त्या दोन गोष्टी काय आहेत. कारण मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की विश्वाच्या या दोन गोष्टी, ज्यामध्ये विश्वातील 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद आहे. ज्या घरात या दोन गोष्टी असतील, ते घर कधीही संपत्तीने भरलेले राहते. त्या घरातील लोक नेहमी एकजूट राहतात. त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. आणि आम्ही तुम्हाला जे काही सांगू ते तुम्ही घरात आणा आणि ते तुमच्या घरी आणून शांतपणे ठेवा. कोणाला सांगू नका. आईला सांगू नका, तुमच्या बायकोला सांगू नका, तुमच्या पत्नीला सांगू नका, तुमच्या घरात बाकी कोणी असेल तर त्यांना सांगू नका. तुम्ही गोष्ट सोडून द्या आणि विसरा. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके त्रस्त आहात, मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचीही हिंमतही तुमच्यात नाही. कारण की गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःखांचा सामना केला आहे. तुमच्यावर खूप संकटे आली आहेत. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आला आहे. पण तुमच्या घरात फक्त या दोन गोष्टी लपवा आणि विश्वास ठेवा, तुमचे वाईट दिवस लवकरच बदलतील. कारण जुन्या काळातही राजे महाराजे या दोन गोष्टी त्यांच्या महालात ठेवत असत. त्यामुळे त्यांना सर्व काही मिळाले. त्यांच्या आवडीचा जीवनसाथी आणि खजिना युद्ध जिंकून मिळवला. मी खूप महत्त्वाचा उपाय सांगत आहे, पण त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मी लिहा. माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करेल. आणि जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल, मग ती शत्रूची असेल किंवा मंत्रतंत्राची, तुम्ही कोणत्याही शत्रूला मात देऊ शकतात. मित्रांनो, आता आपण त्या दोन गोष्टींबद्दल जाणून घेऊया. आपल्या धर्मात, आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या ग्रहांचे संतुलन राखतात, आपल्या कुटुंबातील देवतांना प्रसन्न करतात. देवी लक्ष्मीचा आणि त्या गोष्टी आपण ठेवल्या तर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या घरातील ठराविक ठिकाणी मग आपले नवग्रह संतुलित होतात आणि शनिदेवाची कृपा सुरू होते. म्हणून मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहे. त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे जायफळ. हो मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात जायफळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मग तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे, जे काही तंत्रमंत्र कुठल्या तरी शत्रूंनी केले असतील, तुमच्या घरात आत्मा भूतांनी पछाडलेले असेल, तुम्हाला पैशाचाही तुटवडा असेल, तुम्हाला असे वाटत असेल की वाईट शक्ती माझ्या घरात राहते, तर त्यातही हे खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही काही विशेष उपाय केला किंवा तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल, तुमचं नशीब खूप खराब होत असेल, तर मित्रांनो, जायफळाच्या माध्यमातून तुम्ही या सर्वांपासून मुक्तता मिळवू शकता. आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात. लग्नात अडथळे येत आहेत, घरात अडथळे येत असतील तर प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात. मित्रांनो, एक पान घ्या, सुपारीची जोडी सोबत ठेवावी, त्यात 2 लवंगा ठेवाव्यात आणि हे संपूर्ण पान हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करा. त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसाचा पाठ करावा आणि त्या सुपारीला दुमडून घ्या आणि मित्रांनो, त्यात एक ताबीज बनवा. ते नेहमी तुमच्या खिशात ठेवा, गळ्यात किंवा ताबीज म्हणून तुमच्या गळ्यात घाला किंवा ते तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. तुम्ही जे काही काम सुरू कराल ते सदैव पूर्ण करण्यासाठी ते ताबीज तुमच्या पाठीशी असेल. प्रत्येक काम क्षणार्धात पूर्ण होईल. त्यामुळे कितीही अडथळे आले, कितीही वाईट वेळ आली, तरी हा उपाय आवश्यक करा. जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुमची निवड होईल. यामुळे तुमचीही प्रगती होईल. आणि परीक्षेसाठी जात आहात तर मग तुम्हाला तिथेही प्रगती मिळेल.
तुम्ही काही नात्यांसाठी जात आहात तर ते आधीपासून जुळलेले असेल. तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर त्यातही प्रगती मिळेल. तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचे मार्ग आहेत. आता आपण पुढच्या उपायाकडे वळूयात. मित्रांनो, काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर तुम्हाला असे वाटते की कोणीतरी शत्रू मला खाली आणण्यासाठी माझ्यावर तंत्रमंत्र करत आहे. तुम्ही आता तांत्रिक कारवाईने हैराण आहात. घरात रोजच मारामारी होत आहे, कोणी दारूच्या नशेत आहे, घरात रोज भांडणे होत आहेत, घराबाहेर मारामारी होत आहे, घरावर कर्ज वाढत चालले आहे. ज्या घरात 2-3 लोक राहतात, एकंदरीत घरात शांतता निर्माण होते. त्यामुळे काळजी करू नका. असा एक उपाय जो त्या सर्व गोष्टींचा नाश करेल. समजा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर तंत्रमंत्र केले तर त्याचा अपरिणाम त्यावर उलट होईल आणि तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. मग यावर उपाय काय? एक जायफळ घ्या आणि हनुमानजींच्या मंदिरात जा आणि त्या जायफळावर हनुमानजींच्या पायाचा सिंदूर लावा. तिथे 5 मिनिटे बसून हनुमान चालिसाचा पाठ करा. मग ते जायफळ घरी आणा आणि ते जायफळ तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये ठेवायचे आहे. तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये तिथे एक लहान फरशीचा तुकडा काढून तिथे जमीन खणून तिथे ठेवायचे. जायफळ तुमच्या घरात गाडले जाईल. मग ते भांड्यात असो किंवा जमिनीखाली. ते घराच्या मुख्य क्षेत्रात असले पाहिजे. तुम्ही ती कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. कोणती अडचण नाही. फक्त 24 तासात घरातील सर्व नकारात्मक शक्ती, तंत्रमंत्र दूर होतील. तुमच्या घरातील लोकांवर तंत्रमंत्र केले असतील तर दूर होतील. यानंतर कोणताही शत्रू तुमचे केस सुद्धा वाकडे करू शकणार नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बरेच लोक त्रस्त राहतात. तंत्रमंत्र सुद्धा अनेक लोकांचे जीव घेतात. मित्र, घर, कुटुंब तुटून विखरले जातात. काही तांत्रिक असतात आणि काही पंडिताकडे घेऊन जातात आणि पुढे गोंधळात टाकतात. मित्र त्यांच्याकडून पैसे घेतात आणि चुकीचे उपाय सांगतात. याचे ज्ञानही त्यांना नसते. घरात नकारात्मकता अधिक जन्म घेते आणि त्याचा वाईट परिणाम व्हायला लागला तर मित्रांनो, सांगितलेला हा उपाय हनुमानाच्या मंदिरात जाऊन करा. त्यानंतर तुमची सर्व कामे पूर्ण होतील. पैशाची गरिबी प्रत्येकाला त्रास देते. पैसे कमावले तरी भागत नाही. घरात मुलींचे लग्न होत नाही. तुम्ही खूप मोठे झाले आहात तरीही तुम्हाला चांगले नाते मिळत नसेल तर काळजी करू नका. जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला व्यवसायातही प्रगती होईल. नोकरी एक नाही तर अनेक मिळतील. तुमचे लग्न होईल, मुले होतील, सर्व काही पूर्ण होईल. जायफळ हे आपल्या धर्मशास्त्रात सर्वात महत्त्वाचे आहे. जायफळ शनिदेवाला सर्वात प्रिय आहे. जर शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय करा. जायफळ घ्या किंवा सोबत ठेवा. शनी होईल बलवान. मित्रांनो, काही करण्याची गरज नाही. विश्वास ठेवा, काही तासातच परिणाम जाणवेल. मित्रांनो, तुमच्या घरी तुळशी मातेचे रोप असेल तर 2 जायफळ आणा. चांगले जायफळ घ्या. दोन्ही जायफळांवर लाल चंदन लावा आणि तुळशी मातेच्या जवळ ठेवा आणि अखंड पाणी देत राहा. तुळशी मातेला उदबत्ती दाखवून ते जायफळ नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अर्पण करावे. बसून प्रार्थना करा आणि शिवलिंगाचा अभिषेक करा आणि परत जाताना जायफळ घरी आणा. ते जायफळ तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा आणि पैसे ठेवा. मित्रांनो, जिथे पैसे ठेवतात तिथे लक्ष्मी असते. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवतात. मित्रांनो, तुमच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुमच्या आर्थिक स्थिती असो किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे ते सर्व मिळेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.